हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. घरापासून दूर राहणं हे जीवनात एक महत्त्वाचं आणि परिवर्तनशील अनुभव असतो. कॉलेज, नोकरी किंवा नवीन संधी शोधण्यासाठी आपण कधीतरी घरापासून लांब जातो आणि हा प्रवास आपला सुरू होतो. हा प्रवास आव्हानांनी, विकासाने आणि असंख्य आठवणींनी भरलेला असतो. घरापासून लांब राहून माणूस बऱ्याच गोष्टी शिकतो. एकटं राहिल्याने माणसाला लाईफमध्ये क्लिअरिटी मिळते. त्याचबरोबर माणूस स्ट्रॉंग बनतो, पर्सनॅलिटी डेव्हलप होते आणि आपलं एक रुटीन लागतं. ते म्हणतात ना, द फ्युचर डिपेंड्स ऑन व्हॉट यू डू टुडे. घरापासून लांब राहिल्याने आपण सेल्फ मॅनेजमेंट करायला शिकतो. ती सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे असं मला वाटतं. घरापासून लांब राहणं जसं फ्रीडम देतो, त्यापेक्षा जास्त तो अनुभव रिस्पॉन्सिबिलिटी देतो. अचानक सर्व काही गोष्टी तुम्हाला सांभाळाव्या लागतात. मग ते कुकिंग, क्लिनिंग, पैशाचं मॅनेजमेंट आणि अनपेक्षित परिस्थितीचा सामना आपल्याला करावा लागतो. घरापासून दूर राहून आपण स्वावलंबी बनतो. आपण प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतो. आज मी पहिल्यांदा मूग डाळीचा चिला बनवते, ट्राय करते बेसिकली. सो बघू आता कसा होत आहे. मला दाखवतेच छोटे छोटे क्लिप्स त्याचे. घरापासून दूर राहणं हा वैयक्तिक विकासाचा प्रवास आहे. आपण स्वावलंबी बनतो आणि प्रॉब्लेम सोडवण्याची स्किल आपल्यात डेव्हलप होते आणि आपण चॅलेंजेस फेस करायला लागतो. घरी असताना आपल्याला थोडीच माहिती असतं की कधी ब्रेकफास्ट करायचा आहे, काय करायचं आहे, कसं बनवतात. हे सगळं आपल्याला आपली आई देत असते, पण तिचं महत्त्व आपल्याला आपण ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस पटतं. ती बरोबर सांगायची, अरे हे शिकून घे बरं का, ते शिकून घे बरं का. ती बरोबर सांगायची, पण आपल्याला त्यावेळेस काही अक्कल नसते. तर आपण जाऊ दे ना, कशाला सांगत असतेस, बघून घेऊ त्यावेळेस असं म्हणतो आणि सोडून देतो. पण त्याचं महत्त्व ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, घरापासून लांब राहतो, त्यावेळेस ते सगळं आठवायला सुरुवात होते आणि तिचं महत्त्व सुद्धा कळायला लागतं. सगळ्यात पहिल्यांदा बनवून काही बघितलं तर कसली मज्जा येते राव. भारी वाटायला लागले. मी काहीतरी पहिल्यांदा बनवलं आणि ते झालंय सक्सेसफुल. छान वाटतं. इथं राहून बघा. पडलं मस्त झालंय. खरपूस दाखवते तुम्हाला एक मिनिट. भारी बनलंय. आज तुम्हाला मी खाऊ घालते. Two hours later. माझी ना एक गोष्ट तुम्हाला सांगते. घरी असताना मला चहा सुद्धा नीट बनवता येत नव्हता. आणि का येत नव्हता तर कधी गरजच पडली नाही. आई हातात आणून द्यायची किंवा तीच सगळं करायची. पण जसं मी घरापासून लांब आले तसं मला हळूहळू स्वयंपाक यायला लागला आणि आता इतका छान येतो. आणि माझी तर विशेषतः कढी खिचडी सगळेजण म्हणतात. तेजस तर म्हणतो चल ह्याचा आपण बिझनेस करूया. मग इतकं भारी वाटतं ना की मी एवढं छान बनवायला शिकली आहे.
ते हे सगळं पॉसिबल झालंय फक्त मी घरापासून लांब आली आहे म्हणून. जर घरातच राहिले असते ना तर कधीच मला कुकिंग एवढं चांगलं आलं असतं पण एवढं भारी नसतं आलं. आणि कुकिंग अशी गोष्ट आहे ना ती प्रत्येकाला आलीच पाहिजे, मग तो मुलगा असो किंवा मुलगी. घरापासून लांब राहून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होते ती म्हणजे आपल्याला एक डिसिप्लिन लागतं, आपल्याला एक शिस्त लागते आणि ती शिस्त लाईफसाठी खूप इम्पॉर्टंट असते. तीच आपल्याला पुढं घेऊन जाणारी असते. आणि त्याचबरोबर आपण एकटं आनंदाने कसं राहायचं हे देखील शिकतो. आपल्यासोबत ना लाईफ टाईम कुणीच नसतं, आपणच आपल्यासाठी असतो. मग ते सुखात असो किंवा दुःखामध्ये आपल्याला आपली कंपनी एन्जॉय करता आली पाहिजे. एकटं पण खूप मस्त आनंदाने राहता येतं, मस्त मज्जा करता येते, स्वतःसोबत टाइम स्पेंड करता येतो, स्वतःच्या आवडीनुसार राहता येतं, मस्तपैकी आनंदाने जीवन जगता येतं. सो एन्जॉय युअर ओन कंपनी इन्स्टेड ऑफ अदर्स. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा माझा पहिलाच ट्राय होता व्हॉइस ओव्हरचा, तर कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. टिल देन बाय, गुड नाईट. आणि मेन म्हणजे स्वतःवर प्रेम करत राहा. बाय.